स्वामी समर्थ महाराज की जय। मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा का करतात? सूर्यदेवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपण सूर्याची पूजा का करतो याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला माहित आहेतच की सूर्यमालेतील जे ग्रह आहेत त्या ग्रहांपैकी पृथ्वी हा जो ग्रह आहे यावर जीवसृष्टी आहे। मग आपले जे पूर्वज होते किंवा आर्य लोक होते ते सूर्य आणि चंद्राला मानायचे आणि आजही आपण ती संस्कृती पाळत आहोत। मग आपण विज्ञानामध्ये हे शिकलो आहोत की ज्या हिरव्या वनस्पती असतात त्या हरितद्रव्याच्या साहाय्याने सूर्यप्रकाशात प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करीत असतात। मग स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करताना प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे ते सूर्यप्रकाशाचा 1% जो सूर्यप्रकाश आहे तो यासाठी वापरत असतात। त्यांना शेतामध्ये असो कोणतीही वनस्पती असतो त्यांना हे सूर्यप्रकाश सगळ्यांना मिळत असतो। मग त्याचा 1% जो सूर्यप्रकाश आहे तो ते स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करण्यासाठी वापरत असतात। सूर्याला चंद्राकडून प्रकाश मिळत असतो हे तर तुम्हाला माहित आहेच। मग हाच प्रकाश पृथ्वीकडे चंद्र हा प्रकाशित करीत असतो, परावर्तित करीत असतो आणि वनस्पतींच्या वाढीसाठी आणि फलधारणेसाठी म्हणजे वनस्पतींची वाढ होण्यासाठी आणि त्यांना फळं येण्यासाठी फुलं येण्यासाठी अशा या फलधारणेसाठी चंद्रप्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो। का? कारण तो चंद्र हा शीतल असतो। मग सूर्याचे जे उत्तरायण आणि दक्षिणायन असते त्या ऋतूबद्दल जे काही आहे ते प्रक्रिया घडवून आणतात आणि या ऋतू बदलानेच जी काही पृथ्वीवर विविध ठिकाणी विविध प्रकारची जीवसृष्टी आहे ते या ऋतूमुळेच आढळून येते। मग वनस्पती जी आहे त्या या ऋतूंच्या निर्मितीमुळे आपण वेगवेगळ्या वनस्पतींची वाढ तसेच विविध अन्न धान्य देणारी वनस्पती आपण या पृथ्वी तलावर सहज उपलब्ध करून घेतो। का? कारण हे जे उत्तरायण आहे आणि दक्षिणायन आहे या ऋतूमुळे वनस्पतींमध्ये जो बदल घडून येतो त्यामुळे आपण अन्न निर्माण करू शकतो शेतामध्ये, तसेच धान्य निर्माण करणारी जी वनस्पती आहे वनस्पतींची जी वाढ आहे ती आपण या पृथ्वी तलावर सहज उपलब्ध करू शकतो। मग यामुळेच प्रत्येक जो शेतकरी आहे तो प्रतिवर्षी मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करतो आणि शेतकरी हा सूर्यदेवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि सूर्यदेवाची पूजा करून तुमच्यामुळे आम्हाला आमच्या शेतामध्ये धान्य पिकते अशी कृतज्ञता शेतकरी हा सूर्यदेवाबद्दल व्यक्त करतो।